नमस्कार. ठरलं तर मगच्या कालच्या भागामध्ये प्रियाने महिपतला चिडवले आहे. बघूया महिपत हॉस्पिटलमध्ये येतो का. तर आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते की माझे आई बाबा या शहरात, या देशात, या जगात तरी आहेत का, हे तुम्हाला माहिती तरी आहे का, मग का शोधते त्यांना. तर दूर दिसणाऱ्या मृगजला मागे मला जायचं नाहीये. तुम्ही त्यांना शोधायला गेलात आणि ते सापडले नाही तर मी काय करायचं. अर्जुनने सायलीचे दोन्ही हात पकडून तुझा माझ्यावर विश्वास आहे ना असं तिला विचारतो. सायली म्हणते माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण माझ्या नशिबावर माझा अजिबात विश्वास नाही आहे. सायली म्हणते आजवर मी जे जे पसंत केले, जे जे मला आवडलं ते माझ्यापासून निटसून गेले. अर्जुन सायलीला धीर देतो आणि म्हणतो की मम्मा डॅडी तुझ्यावर खूप प्रेम करतात, अगदी पूर्वीसारखं. मधू भाऊ पण लवकरच बरे होतील आणि तुझे जे खरे आईबाबा सुद्धा आहेत ते लवकरच तुला सापडतील. अर्जुन सायलीला रिक्वेस्ट करतो की प्लीज मला त्यांचा शोध घेण्यापासून तू थांबवू नकोस. पण सायली म्हणते की माझ्या आईबाबांविषयी माझ्या मनामध्ये प्रेम आदर आहे, पण जर त्यांनी मला नाकारलं तर मी ते सहन नाही करू शकत. जी गोष्ट मला माहिती नाही त्यात मला उडी घ्यायचीच नाही आहे. मानसिक माझी दमछाक होते आणि तुम्हाला हे कळत नाही आहे का, असं ती अर्जुनला म्हणते. तर मला माझं जगू द्या, हा शोध तुम्ही थांबवा, असं म्हणून तिथून ती निघून जाते. पण अर्जुन म्हणतो की तू जितकी हट्टी आहेस मीही तितकाच हट्टी आहे. आय एम रिअली सॉरी बायको, तुझी ही गोष्ट मी मान्य करणार नाही. तुझ्या आईबाबांचा मी शोध घेणारच आणि त्यांना मी शोधणारच. प्रियाने महिपतला फोनवर चिडवलंय. आता तो कधी येईल याची ती वाट बघत बसली. हॉस्पिटलमध्ये ती बसलेली आहे. महिपत येण्याआधी अश्विनला कसं घालवायचं, त्याला कसं जायला सांगायचं, म्हणून अश्विनला गोड गोड बोलून सांगते की तू किती करणार माझ्यासाठी आणि किती वेळ तू इथे बसलायस, तू दमला असशील, घरी जाऊन आराम कर, घरचे वाट बघत असतील, काळजी करत असतील. अश्विन म्हणतो की घरचे तुझी काळजी करत नाही तर मी का त्यांची काळजी करू, मी इथेच बरा आहे. प्रिया म्हणते वेड लागले का तुला, अशी म्हणते आणि लगेच पलटी मारते. अश्विन काहीही असलं तरी ती आपलीच माणसे आहेत ना. अश्विन म्हणतो तुझं मन जितकं मोठं आहे तितकं माझं मन मोठं नाही तन्वी. पण तन्वीला अश्विनला बाहेर पाठवायचंच आहे. ती अश्विनला म्हणते की प्लीज प्लीज प्लीज, हे सगळं माझ्यामुळे झालंय, मला गिल्ट वाटतंय आणि मला आता गोळीसुद्धा घ्यायची आहे आणि मला आराम करायचा आहे. तू गेलास तर मी झोपेन, म्हणून त्याला जाण्यासाठी सांगते आणि अश्विन जायला तयार होतो. तन्वी म्हणते की चला, हा अडथळा आता दूर झाला, म्हणजे आता माझा प्लॅन यशस्वी झाला असेल तर मूर्ख महिपत मला जाब विचारण्यासाठी नक्की हॉस्पिटलमध्ये येईल आणि त्याच्या विरोधात पुरावा तो नक्कीच देऊन जाईल. चैतन्याला अर्जुन फोन करून विचारतो की तन्वीसाठी जो वकील निवडला आहे त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे का. तर जयवंत देसाई म्हणून एक वकील आहे असं तो सांगतो अर्जुनला आणि त्याच्या ऑफिसचा पत्ता आपल्याला मिळाला आहे असं तो अर्जुनला सांगतो. सायली अर्जुनवर रागवलेली आहे, अर्जुनशी बोलत पण नाहीये. अर्जुन म्हणतो की मी तुझे आई बाबा कोण आहे ते आपल्याला अजून कळलं पण नाहीये, पण तू माझ्याशी रागवू नको, प्लीज बोल. तन्वीला राग तर आलेलाच आहे, पण ती अर्जुनला सांगते की मी रागवलेली नाहीये, तुम्ही झोपा. प्रिया महिपतची वाट बघत बसलेली आहे. तिच्या मनात विचार चालू आहे की माझा प्लॅन फ्लॉप झाला तर, त्याने इथे येऊन आरडाओरडा केलाच नाही तर, बाहेर पोलीस बघून तो परस्परच निघून गेला तर. नाही, महिपत अशा साध्या गोष्टींना घाबरणार नाही, तो हॉस्पिटलमध्ये येईलच असा ती विचार करत बसलेली आहे. काही करून महिपत यायलाच हवा, तरच सिद्ध करता येईल तो चिडल्यावर कसा रागवतो आणि मी त्याला किती घाबरते. ड्युटीवर असलेल्या पोलीस मॅडम बाहेर बसलेल्या पोलीस शिपायाला विचारतात की किती वाजले. शिपाई म्हणतात की आपली ड्युटी संपायची वेळ झाली, शिर्केताई आता 10 मिनिटात येतीलच, आपण निघूया. आणि ते दोघं निघून जातात. तितक्यात महिपत घोंगडी अंगावर घेऊन हॉस्पिटलमध्ये शिरतो. पूर्ण चेहरा त्याने घोंगडीने लपवलेला आहे. प्रियाच्या रूममध्ये येऊन स्टूल पायाने तो पाडतो. प्रिया दचकून उठते आणि म्हणते की कोण आहात तुम्ही. चेहऱ्यावरची घोंगडी बाजूला करून महिपत आपला चेहरा प्रियाला दाखवतो. प्रिया म्हणते की अण्णा तुम्ही. महिपत म्हणतो की भेकड म्हणून हाक मारायची असते ना मला, म्हण भेकड, अण्णासाहेब म्हणू नकोस तर भेकड म्हण मला, असं म्हणून भला मोठा सुरा बाहेर काढतो. प्रिया घाबरते आणि खाटेवर बसलेली असते तिथून ती उडी मारून बाजूला होते. सुरा कशाला. महिपत म्हणतो की पावाला मस्का लावायला आणलाय तुला,
तू मला प्रेमाचं आमंत्रण दिलंस ना, म्हणून तुला गिफ्ट म्हणून घेऊन आलोय. तुम्ही भेकड आहात, तुम्ही तुमच्या माणसांच्या मागे लपवून बसता, तुम्हाला हिंमत असेल तर तुम्ही माझ्यासमोर येऊन दाखवा असं म्हणाली होतीस ना. आलो तुझ्यासमोर, आता काय करणार तू? प्रिया म्हणते की मी कशाला काय करेन, पण अण्णा तुम्ही पण काही करू नका, बाहेर पोलीस आहेत, तुम्हाला महागात पडेल. पण महिपत म्हणतो की स्वस्तातील कामं महिपत शिंदे हा करतच नाही. जोपर्यंत तुझं थोबाड बंद होतं तोपर्यंत तू जिवंत होती. आता तुझं थोबाड तू उचकटलंस ना, आता तुझी पावती मी फाडणार. माझ्या पोरीला जेलात घातलं तरी पण मी तुला काही बोललो नाही, पण तुझा माज दिवसेंदिवस वाढतच चाललाय, तो आता मी संपवणार असं म्हणून प्रियाचं तोंड महिपत हाताने पकडतो. प्रिया म्हणते की जे काय झालं त्याचा जाब मला विचारा ना, पण हॉस्पिटलमध्ये असा सुरा वगैरे कशाला आणलात? महिपत म्हणतो की तू आता जजच्या घरात जरी असती ना तरी मी तुझा कोतळा बाहेर काढला असता. माझ्या पोरीचं माकड केलंस असं म्हणालीस ना तू. आता तू कायमची सुटणार, तुझ्या आत्म्याला शांती मिळणार असं बोलून प्रियाच्या पोटात सुरा खुपसणारच तितक्यात प्रिया महिपतच्या तोंडावर पाणी फेकते आणि ड्रेसिंग टेबलवरची कैची हातात घेऊन ती तिथून पळून दुसरीकडे जाते. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला अर्जुनच्या घरातील गणपती विसर्जन दिसणार आहे. अर्जुन कान पकडून सायलीची माफी मागतो आणि तिच्या मनाविरुद्ध असं मी वागायला नको होतं असं म्हणतो. सायली म्हणते की तुम्ही इतके गोड लहानपणापासून आहात का? अर्जुन म्हणतो की नाही, लग्नानंतर गोड झालोय, माझी बायको खूप साखरेसारखी गोड आहे ना, म्हणून आता मी तिचं कायम ऐकणार. तर सायली म्हणते की माझ्या आईबाबांना तुम्ही शोधू नका, त्यांचा शोध तुम्ही थांबवाल ना असं म्हणते. महिपत प्रियाला मारण्यासाठी तिच्या मागे मागे जातो. प्रियाला म्हणतो की कोणत्याही बिलात जाऊन लपायचं तिथे लप, पण महिपत शिर्के तुला मारणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असं म्हणून प्रियाचं तोंड हाताने दाबून धरतो. आणि सुरा, आता बघूया आपण पुढच्या भागामध्ये महिपत प्रियाला सुरा मारणार का, हे जाणून घेण्यासाठी आपल्या सिरियल प्रमोट टॉक चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.